तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजप आणि शिवसेना यांची युती तुटलेली आहे। खासदार श्रीरंग बारणे यांनी आता स्वबळाचा नारा दिलाय। पिंपरीमध्ये आता शिवसेना स्वबळावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। अवघे काही तास शिल्लक आहेत आणि याच वेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलंच नाराजी राट्य रंगलेलं दिसून आलेलं आहे। इच्छुक आणि पक्षाच्या निष्ठावंत उमेदवारांना संधी न दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट मंत्री अतुल सावे यांच्या घराबाहेर राडा केला होता। बाहेरच्या लोकांना संधी दिली जाते आणि आमच्यासारख्या निष्ठावंतांचं तिकीट कापलं जातंय असं म्हणत कार्यकर्त्यांनी पक्षावरती जोरदार हल्लाबोल केलाय। यावेळेला काही महिला या ठिकाणी होत्या, काहींनी गोंधळही घातला। यापैकीच एका महिलेला भोवळ आली। एका महिलेने पेट्रोल देखील आणलं होतं, मात्र पोलिसांनी वेळीच ते ताब्यात घेतलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। एकीकडे हा राडा सुरू असताना दुसरीकडे मंत्री अतुल सावेंनी मात्र काढता पाय घेतलेला आहे। मंत्री अतुल सावे हे दुसऱ्या मार्गाने आपल्या कामासाठी निघून गेले असंही या ठिकाणी बघायला मिळालं। त्यामुळे साधारणपणे तासभर हे सगळं नाराजी नाट्य या ठिकाणी सुरू होतं। ज्या महिलांना उमेदवारी डावलण्यात आलेली आहे त्या सगळ्यांचा हा उद्रेक या ठिकाणी बघायला मिळाला। मात्र त्याच वेळेला अतुल सावेंनी काढता पाय घेतला। आपण इथे उपोषणाला नाही, अपेक्षा नव्हती मला। आता मागच्या वेळेस डावलला मी, काहीच नाही, घरात बसली, शांत बसली, प्रचार केला, ते शीट पडलं आपलं, ते शीट गेलं आपलं, शोर शीट गेलं। त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे की असं का होतं, असं का झालं। नाही, परत तीच चूक, हे योग्य नाहीये। मी आमरण उपोषणाला फॉर्म भरून आल्यानंतर इथे आमरण उपोषणाला बसणार आहे। ते म्हणतात सर्वे मध्ये नाव आलं नाहीये, वरून नाव आले। सित्रोळ सरांना आता फोन केला, वरून नाव आले। वरून काय माहिती दिव्या मराठे कोण आहे? तुम्हाला जर 18 वर्षाची काम करणारी महिला माहित नाही आणि 15 दिवस स्वतःचे पॉम्पलेट वाटणारी महिला माहिती आहे, तर हे योग्य नाहीये, हे योग्य नाहीये। अहो, मी 30 वर्ष झाले झक मारतोय भाजपमध्ये। कुत्र विचारित नव्हतं त्यावेळेस आम्ही काम केलेलं आहे। दोन सगळ्या पदाधिकारी मुंडे साहेबापासून काम केलेलं आम्ही, आणि आम्हाला जे हाकलतात। मी मंडळाचा प्रत्येक पक्षाचं काम जबाबदारीने पार पाडलेलं आहे। मी पक्षाचा पदाधिकारी आहे। युवा मोर्चा शहराध्यक्ष राहिलो, कामगार मोर्चा उपाध्यक्ष राहिलो, अनुसूचित मोर्चाचा 3 वर्षापासून मी जिल्हा सरचिटणीस आहे। मी काय चुकलं माझं यांनी मला सांगावं, का बरं माझ्यासोबत यांनी असं केलं? कशामुळं? काय आमच्या निष्ठावंतात कमी राहिली? आमच्या निष्ठावंतात काय कमी राहिली? आमच्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे। आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल, तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या। भारतीय जनता पार्टीच्या 41 वर्षापासून मी काम करतो, 84 पासून। 95 ला निवडणूक लढवली होती, 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं, मला तिकीट मिळालं नाही। या वेळेला फॉर्म भरला, सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ, आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं। ओबीसी ला ओपन मधून दिलं, ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना भाजपा बदललाय, पैशावर चाललंय असं आमचा स्पष्ट आरोप आहे। पैसा लो, पैसा फेको, तिकीट लेके जाओ, हेच झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।